पुण्यामध्ये जलसंपदा विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलाय। पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलाय। तसंच धरण साठ्यामध्ये 70% पाणी येताच पूरस्थितीची पूर्व सूचना नागरिकांना त्यामुळे दिली जाणार आहे। पुण्यामध्ये टँकरच्या संख्येमध्ये 15% घट झाली आहे। पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येमध्ये घट झाली असून पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळाला आहे। पुण्यामधील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक विभागाकडून AI आधारित वाहतूक उल्लंघन शोध आणि अंमलबजावणी प्रणालीची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू झाली आहे। सध्या पुण्यामधल्या FC रोडवर प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली सुरुवात करण्यात आलेली आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण पुणे शहरामध्ये याची अंमलबजावणी केली जाईल। पुण्यामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 91 लाख दंड वसूल करण्यात आलाय। PMPचे वर्षभरात 18,170 फुकट्यांवर कारवाई केली आहे। ताफ्यामध्ये बस संख्या कमी आहे, उत्पन्नात सुद्धा घट झालेली आहे आणि अशामध्येच फुकट्या प्रवाशांनी PMPची डोकेदुखी वाढवली आहे। पुण्यामध्ये अनधिकृत प्लॉटिंग विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिलेत। त्याचबरोबर पुढील 3 दिवसात कारवाई करून या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आलेत।